आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत रामाचे पठारावरील श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ। भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, मनोहर पोटे यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील बाजारतळावरील म्हणजेच रामाचे पठारावरील श्रीराम मंदिरामध्ये तिसऱ्या वर्षीही सालाबाद प्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन, विनापूजन, दीपपूजन आणि प्रतिमा पूजन तसेच ध्वजपूजन करण्यात आले। या प्रसंगी लहान मुलांनी श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा केली होती। पूजेनंतर पारायणास प्रारंभ करण्यात आला। व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण सुभाष महाराज आळेकर हे असणार आहेत। या काळात विविध मान्यवर कीर्तनकार महाराजांचे सुश्राव्य हरिकीर्तन सेवा असणार असल्याचं हरिभक्तपरायण सुभाष आळेकर यांनी सांगितले। जय श्रीराम। प्रथम नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि या श्रीगोंदा शहरामध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि अयोध्येमध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी श्रीगोंद्यामध्ये या ठिकाणी या राम मंदिरामध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा झाली। हा एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहाचं तिसरं वर्ष आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी पहिल्यापासून चालू केलेला आहे। या सप्ताहामध्ये पहाटे 5 ते 6 या वेळेमध्ये काकडा होतो। त्यानंतर 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी वाचन होत आहे आणि त्यानंतर दुपारी 1 ते 3 गाथा भजन या ठिकाणी होत आहे। नंतर 5 ते 6 हरिपाठ या ठिकाणी होत आहे आणि नंतर हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तन या ठिकाणी होत आहे आणि नंतर हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात। असा या सप्ताहाचा रोज नित्यनेमाचा या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि काल्याचं कीर्तन आदरणीय हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज देशमुख यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे। तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहून या राम मंदिराच्या आणि या सप्ताहाची शोभा वाढवावी हीच या ठिकाणी संपूर्ण नंदूशेठ ताडे परिवार आणि ताडे परिवार मित्रमंडळ यांच्या वतीनं सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा। जय श्रीराम। एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी नागरिकांना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरं त्या ठिकाणी राम मंदिर परिसरामध्ये आमचे सहकारी नंदकुमारजी ताडे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अथक कष्ट घेऊन यांनी 3 वर्षापूर्वी राम मंदिराची या ठिकाणी स्थापना केली राम मूर्तीची आणि भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने उभारलेलं आहे। या ठिकाणी तिसरं वर्ष चालू आहे सप्ताहाचं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदानाचं कार्य या ठिकाणी नंदूशेठ व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या हाताने या ठिकाणी पार पडत आहे। निश्चित एक चांगलं कार्य, समाज उपयोगी व समाज प्रबोधनाचं काम आमची सर्व टीम करत आहे। या ठिकाणी या सर्व टीमला मी असं त्यांचं कार्य अविरत चालू राहो अशी शुभेच्छा मनापासून व्यक्त करतो। धन्यवाद। श्रीगोंदा शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन यावेळेस आयोजकांनी केलं आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।